आणि यानंतर कोकणातले अपडेट आपण जाणून घेऊया रत्नागिरीमधून। रत्नागिरीमध्ये जोरदार पाऊस झाला असून इथे नद्यांच्या पाणी पातळीमध्ये वाढ झाली आहे। इथून आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी अमोल मोरे यांनी। रविवारी दिवसभर कोकणाला पावसानं चांगलं झोडपून काढलं। अगदी रत्नागिरी जिल्ह्यामध्ये देखील पावसाचा जोर अगदी जोरदार होता। नद्या ज्या आहेत त्या ओसंडून वाहत होत्या। अगदी काही नद्यांनी म्हणजे साधारणपणे जर प्रमुख 8 नद्या पाहिल्या जिल्ह्यातल्या तर त्यापैकी 3 नद्या या धोका पातळीच्या वरून वाहत होत्या आणि 3 नद्या ज्या आहेत त्या इशारा पातळीच्या वरून वाहत होत्या। त्यामुळे काही ठिकाणी जनजीवनावरती देखील परिणाम झालेला होता। अगदी नदी किनारी जो भाग आहे त्या ठिकाणच्या मानवी वस्तीमध्ये देखील पाणी शिरलेलं होतं आणि एकंदर जर आत्ता बघायला गेलं तर मध्यरात्रीनंतर पावसानं काहीशी उसंत घेतलेली आहे आणि त्यामुळे नद्यांच्या पाणी पातळीमध्ये सध्या जी कमी आहे ती जाणवत आहे किंवा पाणी पातळी कमी झालेली आहे। एकंदरीत आज देखील मुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागाने दिलेला आहे आणि त्या पार्श्वभूमीवरती जिल्ह्यातल्या शाळा आणि महाविद्यालयांना जिल्हा प्रशासनाने सुट्टी आहे ती जाहीर केलेली आहे। शिवाय सध्याच्या घडीला जर बघायला गेलं तर घाटमाथ्यावर होणारा जो प्रवास आहे किंवा जे कोकणाला पश्चिम महाराष्ट्र जोडणारे जे घाट रस्ते आहेत ते मात्र सुरळीत आहेत। अर्थात आत्ताच्या घडीला पावसाची उसंत आहे पण काही भागांमध्ये रिमझिम पाऊस सध्या कोसळत असल्याच्या अपडेट्स आहेत। कॅमेरामॅन महबूब शेखसह अमोल मोरे, एबीपी माझा, रत्नागिरी। तर रत्नागिरीमध्ये नद्या दुथडी भरून वाहू लागलेल्या आहेत, त्यामुळे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय। नमस्कार। मनसुद्धा तुझं ही एबीपी माझावरची वेगळीच मालिका खूप गाजली। हिचा दुसरा सीझन केव्हा येणार अशी अनेकदा विचारणाही झाली, पण आता प्रतीक्षा संपली। लवकरच येतोय सीझन 2। मन शुद्ध तुझं होई मन शुद्ध तुझं।